नमस्कार. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीवनः. अश्वत्थामा, बळीराजा, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे 7 जण चिरंजीव आहेत. त्यातील 6 चिरंजीवांच्या कथा आपण श्रीमती संध्या कोल्हटकर यांच्याकडून ऐकल्या. 7व्या चिरंजीवाचे प्रवचन रेकॉर्ड करण्याआधीच त्यांचे आकस्मिक निधन झाले. म्हणून मी, अनघा शहा, श्रीमती संध्या कोल्हटकर यांची मुलगी, तिचे विचार वाचून दाखवणार आहे. सर्व सप्तचिरंजीवांच्या जीवन हेतूचा विचार करता प्रत्येकाने जणू काही एक एक जीवनमूल्य शिरोधार्य मानले आहे. तसेच ती त्यांची जीवननिष्ठा आहे. अश्वत्थाम्याची स्वामीनिष्ठा, बळीराजाची दानशूरता, दोघांनीही आपल्या निष्ठेचा अतिरेक केला. श्री व्यासांची नियतिशरणता होती, हनुमंताची दास्य भक्ती होती, त्यामुळे त्या दोघांचा गौरव केला गेला. विभीषणाची न्यायप्रियता होती, राक्षस कुळातील असून त्याचा आदर केला गेला. तर कृपाचार्य कुलगुरू होते, पण अन्यायाच्या बाजूने त्यांची कृतज्ञता दर्शवली गेली. त्यामुळे ते यश अपयश या हिंदोळ्यावर राहिले. आणि परशुराम म्हणजे तेजस्विता. असे हे सप्त चिरंजीव त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीने मानवी मनाचे प्रतिनिधित्व करतात. कोणत्याही परिस्थितीत अतिरेक रसातळाला नेतो, तर निष्काम भक्ती, न्यायप्रियता, नियतिशरणता सन्मार्गाला नेते, असेही हे सर्व व्यक्तिमत्व सांगतात. आज 21 वेळा पृथ्वी निश्क्षत्रिय करणारा परशुराम असे जे वर्णन केले जाते, त्या चिरंजीवाबद्दल आपण बघणार आहोत. श्री शंकरांनी परशुरामाला त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन चिरंजीवित्व दिले. महाविष्णूंनी जे अवतार घेतले त्यातील परशुराम हा एकच अवतार चिरंजीव आहे. हा एकच अवतार असा आहे ज्याने शस्त्र आणि शास्त्र दोन्ही धारण केले होते. 4ही वेदांचे ज्ञान आणि पाठीवर धनुष्य बाण असणारे परशुराम शाप आणि बाण यांनी अत्याचारी लोकांचा संहार करीत होते. आयुष्यात ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज याचा समन्वय त्यांच्याजवळ होता. काही अभ्यासक असं म्हणतात, चिरंजीव होण्याचा वर म्हणजे त्यांचे आयुष्य अनेक युगापर्यंत किंवा कल्पापर्यंत असते. त्यानंतर देहत्याग अटळ असतो. महाभारतातील द्रोण पर्वात परशुराम हे मन्वंतराच्या शेवटी आपला देह ठेवतील असे म्हटले आहे. ते पितृआज्ञेचे पालन करण्याचा आदर्श आहेत. तो आदर्श आज उद्या चिरंतन राहील या विचारांनीही चिरंजीवित्व सांगितले जाते. विश्वाच्या निर्मितीत काळ आणि काम यांची आखणी अगदी विचारपूर्वक केली गेली आहे. त्याला काही मर्यादा आहेत. त्यामध्ये जेव्हा या मर्यादांचे उल्लंघन केले जाते, जेव्हा धर्माला शैथिल्य येते, अधर्माची प्रबलता वाढते, तेव्हा त्याला धर्माची ग्लानी असे म्हणतात. हे शैथिल्य, ग्लानी धर्माला केव्हा येते? जेव्हा धर्मात ढोंगीपणा वाढतो, नीतिमत्ता खालावते, उपासना आणि सदाचरण यात घसरण होते, नियमात ढिलाई निर्माण होते आणि अधर्म वाढतो. धर्मातील सद्विचार भ्रष्ट होऊ लागतो. सात्विक लोकांचा समाज संघटित न होता अधर्मानी वागणारे संघटित होतात. तेव्हा धर्माला ग्लानी येते. तेव्हा भगवंत पृथ्वीवर अवतार घेतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य संभवामि युगे युगे. परशुराम हा भगवंताचा आवेशावतार आहे. अंशावतार, आवेशावतार, कलावतार, पूर्णावतार, अंशावतार असे 5 प्रकारे भगवंत अवतार घेतो. मनुस्मृती ग्रंथ लिहिला त्यावेळी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यावर समाजाची जबाबदारी होती. चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे प्रजेचे दुष्टांपासून संरक्षण, राष्ट्राचे शत्रूपासून संरक्षण ही जबाबदारी क्षत्रियांची होती. पण त्यावेळी ते जबाबदारीची जाणीव विसरून अधिकाधिक वेळ चैनीत घालवू लागले, तेव्हा भगवंताला भूमीवर आवेशावतार घ्यावा लागला, तो म्हणजे परशुराम अवतार. त्रेता आणि द्वापार युगाच्या संधिकाळी आपण अवतार घेऊ असे श्री विष्णूंनी वचन दिले होते. महाविष्णूंनी 6वा अवतार घेण्यासाठी भृगुकुळ निवडले. जमदग्नी आणि रेणुका हे त्या अवतारासाठी योग्य आहेत असे ठरवून रेणुकेच्या उदरात या गर्भावतारांनी प्रवेश केला.
प्रत्यक्ष परमेश्वराने जन्म घेतल्यामुळे माता पित्याने त्याचे नाव राम असे ठेवले. 5व्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर राम शालिग्राम पर्वतावर गेला आणि तिथे त्याला कश्यपांनी मंत्रदीक्षा दिली. त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि ते यत्वाग झाले, म्हणजे त्यांनी संभाषण कौशल्य प्राप्त करून वाग्देवीवर प्रभुत्व मिळवले. महादेवांकडून अनेक प्रकारची अस्त्रे मिळवली. जमदग्नींनी तेजस्वी परशु दिला. त्यांच्या परशुचे वैशिष्ट्य असे होते की तो कोणावरही फेकला तरी आपले कार्य करून आपल्या हातात परत येईल. महादेव वर देताना असं म्हणतात, जमदग्नींनी तुला दिव्य परशु दिला आहे, तो तू कोणावरही फेकलास तरी तो तुझ्या हातात परत येईल. तो परशु हेच तुझे उपलक्षण होईल. या वरामुळे तिन्ही लोकात राम अलौकिक असे वीर ठरले आणि त्यांना लोक परशुराम असं म्हणू लागले. भृगु कुळातील म्हणून भार्गव रामापेक्षा परशुराम हे नाव प्रसिद्ध झाले. कान्यकुब्ज देशाचा राजा गाधी, त्याची मुलगी सत्यवती हिचा विवाह रुचिक ऋषींशी झाला. त्यांचा पुत्र जमदग्नी. जमदग्नी आणि रेणुका त्यांचा मुलगा परशुराम. त्याच्या जन्माची एक रहस्यमय कथा सांगतात. रुचिक ऋषी फक्त तपश्चर्या करीत असत असं नव्हे, तर ते युद्धकलेतही प्रवीण होते. शांत स्वभावामुळे पुढील काळात परशुरामाने जे हत्यासत्र सुरू केले ते थांबवण्याचा प्रयत्न ऋषींमार्फतच केला गेला. त्यांचा विवाह सत्यवती नावाच्या राजकन्येशी झाला. गादीच्या या स्वप्नसुंदर कन्येवर मोहित होऊन त्यांनी तिला विवाहाची मागणी घातली. पण नकार देण्यापेक्षा कान्यकुब्ज राजा गादी याने श्वेत वर्णाचे पण एका बाजूने कृष्ण वर्णांकित कान असलेले सहस्त्र अश्व मागितले. रुचिकांनी वरुणाच्या मदतीने त्यांची ही अट पूर्ण केली. आता राजा नकार देऊ शकत नव्हता. त्यांनी आपला शब्द राखला आणि सत्यवतीशी त्यांचा विवाह झाला. भृगु महर्षींच्या दर्शनासाठी हे दाम्पत्य गेले असता ते आपल्या सुनेला म्हणाले, मी प्रसन्न आहे, तू वर माग. यावर तिने स्वतःला आणि मातेला पुत्र व्हावा असा वर मागितला, कारण गाधी राजालाही पुत्र नव्हता. राज्य चालवायला वारस हवा होता. भृगु ऋषींनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि चरू तयार केले. दोघींनी आपापल्या चरूंचे भक्षण करावे असे सांगितले. दोघींनी ते मान्य केले. पण गाधी राजाच्या पत्नीच्या मनात स्त्री सुलभ शंका आली. आपल्याला दुय्यम चरू तर ठेवला नसेल ना, असे वाटून तिने कन्येशी बोलून एकमेकींच्या चरूंची अदलाबदल केली. सत्यवतीला ब्रह्मतेजाचा धैर्यवान पुत्र व्हावा आणि तिच्या मातेला शस्त्र तेजाचा महापराक्रमी अधर्मी लोकांचा नाश करणारा पुत्र व्हावा, अशी भृगु ऋषींची योजना असताना त्यांनी चरूंची अदलाबदल केली. पण हे कळताच तिने आपल्या पतीची प्रार्थना करून आपला पुत्र क्षात्र तेजाचा किंवा भयंकर होऊ नये असे सांगितले. तिच्या मातेच्या उत्तरात मात्र ब्रह्मरूपी तपोनिष्ठ गर्भ वाढत होता, तो म्हणजे विश्वामित्र. त्यावेळेला सत्यवतीची विनंती रुचिकांनी मान्य केली, पण नातू मात्र शस्त्रवृत्ती धारण करणारा होईल असे त्यांनी सांगितले. पुढे सत्यवतीला जो मुलगा झाला त्याचं नाव जमदग्नी आणि जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र परशुराम. सत्यवतीचा नातू जो क्षात्रतेज आणि ब्रह्मतेजाने युक्त होता. परशुरामाने श्री शंकराकडून धनुर्विद्या शिकली. कार्तिकेय व गणेश यांच्या समवेत विद्याभ्यास केला. परशु चालवण्यामध्ये रामाने विशेष प्रावीण्य प्राप्त केले होते. ही विद्या त्याला गणेशाने शिकवली. जमदग्नींनी आपल्या पुत्रापैकी केवळ रामालाच परशु दिला होता. परशु विद्येचे रहस्य त्यांनी जाणले होते. शिवशंकरांनी त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा घालायला सांगितली. त्यावेळी ते हिमालयातील हिमनगांनी अडकलेल्या ब्रह्मकुंडावर गेले. त्यांनी सर्वांना जल उपलब्ध होण्यासाठी पूर्वेकडे वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रेचा ओघ आपल्या परशुने दक्षिणेकडे वळवला. स्वमाता, भूमाता आणि गोमाता अशा 3 माता आपल्या संस्कृतीत मानतात. त्यानुसार भूमातेवरील डोंगर फोडून म्हणजे तिला ठार मारून तिचा प्रवाह मोकळा केला आणि तिच्या प्रवाहाने भूमी सुजलाम सुफलाम केली असे म्हणून पुन्हा मातेला पुनर्जीवित केले असेही म्हणतात. हा भाग रेणुका मातेचा वध आणि पुन्हा वर मागून जिवंत केले या कथेशी साधर्म्य दाखवतो. जमदग्नी ऋषी अत्यंत तापट होते. सौदत्ती आश्रमात असताना रेणुका माता गंधर्व आणि त्यांच्या पत्नीची जलक्रीडा पाहायला तिथेच रेंगाळली. ती सुद्धा रेणू राजाची कन्या होती.
ती सुद्धा पूर्वी जलक्रीडा करीत असे. पण जमदग्नींचा क्रोध अनावर झाला. त्यांनी त्यांचा मोठा मुलगा रुमणवताला आईचा शिरच्छेद करायला सांगितला. त्याने नकार दिला. तो म्हणाला, ज्या मातेने माझा गर्भात सांभाळ केला, स्तनपान दिले, तिच्या वधाचे कर्म मी करणार नाही. दुसरा पुत्र सुषेण म्हणाला, माता ही गुरुणाम गुरु असते, मी तिचा वध करणार नाही. तिसरा पुत्र वसू म्हणाला, माझी माता पापनाशिनी आहे. चौथा पुत्र विश्वावसू म्हणाला, मातृहत्या करण्यापेक्षा मी देहत्याग करीन. देवांश असणाऱ्या चारही मुलांनी नकार दिल्यावर जमदग्नी ऋषींनी त्यांचा वध केला. नंतर पाचवा मुलगा परशुरामाला सांगितले. त्यांनी ताबडतोब आईचा शिरच्छेद केला. तेव्हा जमदग्नी ऋषी त्याला म्हणाले, धर्मज्ञ पुत्रा, पित्याची आज्ञा पालन करून तू हे अवघड कार्य केलेस. आता तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या मी पूर्ण करीन. तेव्हा वर मागून परशुरामाने मातेसह सर्व भावांना जिवंत करण्यास सांगितले. प्रसन्न होऊन जमदग्नींनी त्याला चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला. चार भाऊ सुद्धा धर्म कर्तव्य करत होते. त्यांना त्यांच्या वडिलांचा अपमान करायचा नव्हता, पण मातेलाही मारणं पटत नव्हतं, म्हणून त्यांनी ही कारणं दिली. या घटनेनंतर मात्र जमदग्नी ऋषींनी क्रोधाला आपल्या आश्रमातून जाण्यास सांगितले आणि ते जितक्रोध झाले. मातेला मारले म्हणून परशुरामांना आत्महत्या ठरवले जाते, पण आपल्या शास्त्रात पिता जिवंत असेपर्यंत त्याची आज्ञा पाळावी, तो दिवंगत झाला की त्याचे पिंडदान करावे, प्रतिवर्षी अन्नदान करावे असे सांगितले. परशुरामाने पितृआज्ञेचे पालन केले. त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आणखीन एक पराक्रमाची गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे सहस्त्रार्जुन आणि परशुरामाची. सहस्त्रार्जुनाने त्यांची कामधेनू पळवून नेली होती. ती कामधेनू परत आणण्यासाठी परशुरामांनी त्याच्याशी युद्ध केली. सरसकट सगळ्या गायींना कामधेनू म्हणत नाही. चिंतिलेली गोष्ट देणारी, कामना पूर्ण करणारी, तिला कामधेनू म्हणतात. स्वर्गामध्ये कामधेनू, सुरभी, नंदिनी अशा गायी आहेत, ज्यांचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. म्हणूनच त्या गायींची सेवा करून अनेक ऋषी मुनींनी आणि राजांनी त्यांना प्राप्त करून घेतले आहे. कार्तवीर्याने जबरदस्तीने कामधेनू घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जितक्रोधी असलेले जमदग्नी यांनी त्याला समजावून सांगितलं, यज्ञ कार्य करण्यासाठी मला ही गाय मिळालेली आहे, तू ती घेऊन जाऊ नकोस. पण त्यांच्या बोलण्याचा कार्तवीर्यावर काहीही परिणाम झाला नाही. कार्तवीर्य आणि सहस्त्रार्जुन एकच बर का. त्याने गायीला ओढत न्यायचे ठरवले. गायीला मारून जबरदस्तीने न्यायला त्याने सुरुवात केली. कामधेनूने आपल्या शरीरातून अनेक सैन्य निर्माण केले आणि कार्तवीर्याच्या सैन्याला ठार मारले. हे सगळं पाहत असून सुद्धा आपण शांत कसे? आपल्याला या गोष्टीचा राग येत नाही का? असे तिने जमदग्नींना विचारले. पण जमदग्नींनी आपल्या शरीरातून क्रोधाला निघून जा असं यापूर्वीच सांगितलं होतं. हे सगळं वनातून आल्यानंतर परशुरामानं पाहिलं आणि ते कार्तवीर्याच्या म्हणजे सहस्त्रार्जुनाच्या सैन्यावर चालून गेले. अत्यंत क्रोधाने आपला परशु फेकला. अरण्य उद्ध्वस्त झाले. कार्तवीर्याच्या सैन्याची धूळधाण झाली. दोघेही दत्ताचे भक्त होते. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. परशुरामाकडे 17 औक्षणींचे सैन्य होते. गीतेत पाहिलं तर कौरव आणि पांडव या दोघांकडे मिळून 18 औक्षिणींचे सैन्य होते. असो, एकट्या कामधेनूसाठी अनेक सैन्याबरोबर युद्ध करणे हे चुकीचं होतं. हे माहीत असून सुद्धा परशुरामाने युद्ध केलं. पण ते सहस्त्रार्जुनाच्या अंगी असलेल्या अहंकाराशी, अन्यायाशी, अधर्माशी असलेले युद्ध होते, धर्मयुद्ध होते. सहस्त्रार्जुनाच्या मुलांनी बदला घेण्यासाठी जमदग्नींवरती 21 वेळा वार केले आणि रेणुका देवींनी सुद्धा 21 वेळा आपली छाती बडवून घेतली असं सांगितलं जातं. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असं म्हटलं तर एकही क्षत्रिय राहिला नसता. हे शब्द शब्दशः न घेता लक्षार्थाने घेतले पाहिजे. आपण नाही का म्हणत, तुला 1000 वेळा सांगितलं, कुणी मोजलं तसं आहे. ती म्हणण्याची पद्धत आहे. पृथ्वी निक्षत्रिय केली असे झाले असते तर पृथ्वीवर कोणीच क्षत्रिय राहिले नसते. त्याऐवजी परशुरामांनी अधर्मी क्षत्रियांना शोधून काढून ठार केले आहे. पुराणात 5 प्रकारचे धर्म त्याज्य आहेत. विधर्म म्हणजे धर्माला बाधक आचरण, परधर्म म्हणजे कर्तव्यच्युत धर्म स्वीकार, आभास
म्हणजे वर्णाश्रम सोडून स्वेच्छाचरण करणं, उपधर्म म्हणजे दांभिकपणा, पाखंडीपणा, छळ, धर्मग्रंथांचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावणे. अशी माणसं धर्माला नावं ठेवतात, समाजाचे अनहित करतात, जातीय भांडणे लावतात, प्रस्थापित असलेल्यांना उद्ध्वस्त करतात आणि त्यांचा नाश करण्यासाठी परशुरामानं युद्ध केलं. परशुरामांना जो संघर्ष करावा लागला तो मालव, कंबोज, वंग, सौराष्ट्र वगैरे प्रदेशातील राजांशी त्यांनी अनेक वेळा युद्ध केले. आश्रमातून बाहेर पडतात तेव्हा जेथे जेथे त्यांना क्षत्रियांऐवजी क्षती करणारे भेटले त्यांच्याशी त्यांनी संग्राम केला आणि त्यांचा निपात केला. क्षती करणारे आणि क्षत्रिय यांच्यात भेद आहे. समाजामध्ये कोणत्याही कारणाने समर्थ झालेल्या घटकाला अन्य घटकावर वर्चस्व गाजवण्याची किंवा त्याच्यावर आघात करण्याची वृत्ती टाळता येत नाही. अशा वेळी सर्व समाजाचे आघातांपासून संरक्षण करणे हे क्षत्रियाचे कार्य असते. जे समाजाला क्षती पोचवतात ते क्षत आणि क्षतांपासून समाजांचे रक्षण करणारे ते क्षत्रिय. परशुरामांनी एकदम कोणत्याही राजावर बेधडक हल्ला कधी केला नाही. उलट प्रजेला एकत्र करून संघटन करण्याची त्यांची पद्धत होती. परशुरामाच्या परशूची अन्य राजांमध्ये भयंकर भीती होती. त्यामुळे काही जण तर आपणहून हार पत्करत होते. दुष्टांचा संहार घडला की परशुराम तपश्चर्येसाठी निघून जात. जमदग्नींच्या देहांतानंतर श्री दत्तात्रयांनी माहूर क्षेत्री जमदग्नींचा अंत्यविधी केला आणि त्यासाठी पौरोहित्य सुद्धा श्री दत्तात्रयांनीच केले. जमदग्नींचे अंत्यविधी स्वतः मार्गदर्शन करून परशुरामांकडून करून घेतले. रेणुका माता सती गेल्या. आपल्याकडे शक्तीची अनेक पीठे आहेत. त्यापैकी तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ही 3 पीठे आहेत. आणि वणीचे सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. रेणुका मातेचा परशुराम हा वीरपुत्र आहे. त्यावरून रेणुका मातेला एकवीरा हे नाव पडले. एकविरेचे देऊळ पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात आहे. ती कोळी बांधवांची कुलदैवता आहे. हे माहूरच्या रेणुका मातेचे रूप समजले जाते. परशुरामांची मातृविरहानंतरची शोकाकुल अवस्था बघून दत्तात्रयांनी त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, रामा तू शोक करू नकोस, तुझी आई तुला परत भेटेल. त्या शब्दांनी परशुराम थोडे सावरले. त्यांनी दुःख आटोक्यात आणले आणि आईची उत्तर क्रिया करण्यास सुरुवात केली. पण मातेला भेटण्याकरता ते अधीर झाले आणि सर्व विधी पूर्ण होण्याच्या आधीच रेणुका मातेने काय रे बाळा असे विचारले. ते परशुराम यांनी ऐकले सुद्धा. त्यावेळेला मात्र रेणुका मातेचा फक्त शिरोभागच प्रकट झाला, शरीर प्रकट झाले नव्हते. ते पाहून ते तिचे रूप माहूर गडावर अजूनही तसेच आहे. तिच्या शिरोभागाची म्हणजे तांदळाची पूजा केली जाते. परशुराम हा ब्राह्मण लक्षणांनी युक्त असला तरी थोडा क्षात्र वृत्तीचा प्रभाव त्याच्यात क्रोध रूपाने होता. कैलास पर्वतावर रामाने प्रखर तपश्चर्या केली. भगवान आशुतोष प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामाला ब्रह्मविद्या आणि अस्त्रविद्या दिली. शिवशंकरांनी धनुर्वेद शिकवला. कश्यप ऋषींनी त्यांना वैष्णव मंत्र दिला आणि जमदग्नींनी त्यांना वैष्णव धनुष्य दिले. अधर्मी क्षत्रियांचे पारपत्य केल्यावर त्यांची मनःशांती भंग पावली आणि ती मिळवण्यासाठी भगवान दत्तात्रयांकडून त्रिपुरा सुंदरीची दीक्षा त्यांनी घेतली. दुष्टांचा संहार केला की परशुराम तप करायला जात. भगवान दत्तात्रयांकडून त्यांनी तंत्रविद्या प्राप्त केली. असे शास्त्र आणि शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण असलेले परशुराम होते. परशुरामांकडे जवळजवळ 40 अस्त्र होती. त्यांचे अनेक शिष्य होते. पैकी महाभारतातील सूतपुत्र कर्ण, गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म हे 3 शिष्य होते. कर्ण हा परशुरामाचा प्रिय शिष्य होता. कर्णाने धनुर्विद्या द्रोणाचार्यांकडून शिकली, पण त्यांनी ब्रह्मास्त्र शिकवायला नकार दिला. म्हणून कर्ण महेंद्र पर्वतावर असणाऱ्या परशुरामांकडे गेले. आपण भृगुवंशीय ब्राह्मण असल्याचे खोटे सांगितले. त्याच्यावरील शिष्यप्रेमाने परशुरामाने कर्णाला विद्या शिकवली. एकदा दोघे जंगलात गेले असताना परशुराम थकले आणि कर्णाच्या मांडीवर झोपले. तिथे किडा आला आणि तो कर्णाच्या मांडीला चावला. पण आपले गुरु परशुरामांना जाग येता कामा नये अशा हेतूने तो हल्ला सुद्धा नाही.
पण रक्तबंबाळ झालेल्या मांडीवर डोके ओले झाल्यामुळे परशुरामाला जाग आली. त्याने झाला प्रकार पाहिला. हा नक्की कोण आहे हे विचारताच कर्णाने मी सूतपुत्र आहे असे सांगितले. खोटे बोलून विद्या ग्रहण करणाऱ्या कर्णाला परशुरामाने शाप दिला. मी शिकवलेली ब्रह्मास्त्र विद्या तुला युद्धात ऐनवेळी आठवणार नाही. गंगापुत्र भीष्म हे परशुरामांचे सर्वोत्कृष्ट शिष्य होते. विचित्र वीर्य सिंहासनावर बसल्यावर त्याचा विवाह करण्याचे ठरवले. काशी राजांनी आपल्या 3 कन्यांचे स्वयंवर मांडले होते. कुरुवंशाच्या तोडीचे ते स्थळ असल्यामुळे भीष्म तिथे रवाना झाले आणि अंबिका, अंबालिका अशा तिघींना आपल्या पराक्रमाने जिंकून आणले. पण भीष्म प्रतिज्ञेनुसार ते लग्न करणार नव्हते. शाल्व राजाला मी मनाने वरले आहे आणि मी अन्य कोणाशीही लग्न करू शकत नाही असं अंबानी सांगितलं. बाकी सर्व कथा परिचित आहे. त्यावेळेला अंबा परशुरामांकडे गेली आणि भीष्माची खोड मोडावी, त्यांचा बदला घ्यावा असे मला वाटते असे तिने परशुरामांना सांगितले. भीष्माशी युद्ध करायचं काहीच कारण नाही, कारण तो माझ्या आज्ञेबाहेर नाही. अन्यायाचा प्रतिकार, स्त्री, ब्रह्मज्ञ, ब्राह्मणांचे कार्य या व्यतिरिक्त अन्य कार्यासाठी मी शस्त्र उचलत नाही. भीष्म माझे शिष्य आहेत, ते तुला शाल्वाकडे पोचवून देतील असे त्यांनी सांगितले. पण शाल्वाने नाकारल्यानंतर मात्र भीष्म आणि परशुराम यांच्यात घनघोर युद्ध झाले. दोघे एकमेकांना हार जाईना. गुरु आणि शिष्य यांच्यातलं युद्ध होतं. पण त्याच वेळी भीष्म मनात म्हणत होते, धिक्कार असो माझ्या क्षत्रियत्वाचा आणि युद्धाचा, ज्यात धर्ममूर्ती असणाऱ्या माझ्या ब्रह्मज्ञ गुरूंवर मला बाण टाकावे लागत आहेत. भीष्मांनी मंत्रोपचार करून प्रस्ताव अस्त्र हातात धरलं. त्यावेळी नारद प्रकट झाले आणि भीष्माचार्यांना हे अस्त्र सोडू नकोस. परशुराम तुझे गुरु आहेत, ब्रह्मविद आहेत, तू उगाचच पापाचा धनी होशील असे सांगितले. भीष्माचार्यांनी ते अस्त्र बाजूला ठेवले, पण युद्ध चालूच ठेवीन असं सांगितलं. क्षत्रियाने निकराने युद्ध करणे हे धर्मानुसार योग्य आहे, पण तरीही आता तू शस्त्रांचा त्याग कर आणि तपस्येसाठी वनात निघून जा असं म्हणून सर्वजण भीष्मांना युद्धापासून दूर होण्यासाठी सांगत होते. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. 8 वसू खाली आले आणि त्यांनी भीष्मांना उपदेश केला. शेवटी परशुरामानेच त्यांना युद्ध थांबवण्याची विनंती केली व अंबेला म्हणाले, मी तुझ्यासाठी सर्व शक्तीनिशी युद्ध केले. भीष्म खरोखरच पराक्रमी आणि वीर पुरुष आहेत, तू त्यांना शरण जा. यावरती तिने मी नाक घासण्यापेक्षा भीष्मांना कसं मारता येईल याचा उपाय शोधून काढेन असं म्हणाली आणि ती तपोभूमीकडे गेली. शंकराची आराधना केली आणि पुढे तीच शिखंडी म्हणून भीष्मांच्या पतनाला कारण ठरली. सांगण्याचा उद्देश, या दोघांमध्ये युद्ध झाले ते भयंकर होते. दोघेही धर्मयुद्धात निपुण होते. महर्षी भारद्वाज यांचे पुत्र द्रोणाचार्य हेही सुविख्यात शिष्य होते. कर्ण, द्रोणाचार्य, भीष्म हे तिघेही महाभारतीय युद्धामध्ये दुर्योधनाच्या बाजूने लढले. ज्या वेळेला राज्यसत्ता निर्बंध वागते तेव्हा आवश्यकतेनुसार राजाला धर्मदंड देणे हे आचरण संपन्न ब्राह्मणांचे श्रेष्ठ कर्तव्य आहे, अशी अनेक उदाहरणं आपल्याला पुराण काळात बघायला मिळतात. उदाहरणार्थ वेन राजाची कथा आहेच. परशुरामाने जी युद्ध केली ती क्षत्रियांचा नाश करण्यासाठी नाही, तर क्षत्रिय वृत्तीचा आभास निर्माण करून त्या आड ज्यांनी राक्षसी वृत्ती जोपासली आहे अशांना शासन करण्यासाठी. विविध राज्यांच्या अविचारी दुष्ट राजांशी घनघोर युद्ध केली. अनेक राजांचे वध केले. प्रजाजनांना भयमुक्त केले. अंगी विद्वत्ता व पराक्रम सामर्थ्य असूनही परशुरामांनी यापैकी एकाही राज्यावर आपली सत्ता स्थापन केली नाही. हाही त्यांचा विवेक आणि मोठेपणा आहे. विश्वकर्माने 2 शक्तिशाली धनुष्य तयार केली होती. त्यातील एक शिवधनुष्य आणि एक वैष्णव धनुष्य. यातील अधिक प्रभावी कोणते हे ठरवण्यासाठी शिव आणि विष्णू या दोघांमध्ये युद्ध घडवून आणले. त्यामध्ये शिवाचा पराजय झाला. विश्वकर्माने हे धनुष्य विदेही राजा देवराज याला दिले. तेच पितृसंपत्तीच्या रूपाने जनक राजाकडे आले असे सांगितले जाते, ज्याचा भंग सीता स्वयंवरामध्ये श्रीरामाने केला होता. तसेच अशीही कथा सांगितली जाते की परशुरामाने आपले शिवधनुष्य राजा जनकाकडे ठेवले होते. सीतामाईंना घोडा करून खेळताना त्याने पाहिले आणि तेव्हा हीच आदिशक्ती आहे हे ओळखले.
तिच्या लग्नात शिवधनुष्य उचलेल, त्याला प्रत्यंचा लावेल, त्या वीर पुरुषाशी तिचे लग्न लावून दे, असे परशुरामाने सांगितले. ती कथा आणि रामरायाने केलेला धनुर्भंग आपल्याला परिचित आहे. श्री विष्णूंनी आपले धनुष्य रुचिक ऋषींना दिले. त्यांनी ते जमदग्नींना दिले आणि जमदग्नींनी ते परशुरामाला दिले. या परंपरागत धनुष्याला कोणी बाण लावू शकत नव्हते. ते वैष्णव धनुष्य परशुरामाने रामाच्या भेटीत त्याला दिले. राम क्षत्रिय, भीष्म, द्रोण क्षत्रिय या शिष्यांना परशुरामाने अस्त्रविद्येत प्रवीण केले. यावरून त्यांनी पृथ्वी निक्षत्रिय केली असे होत नाही. वाल्मिकी रामायणात असे वर्णन केले आहे की परशुराम येत असताना त्यांच्या येण्याच्या रस्त्यावर अचानक गडबड, गोंधळ, पक्ष्यांचा कोलाहल, हरणे, प्राणी इकडे तिकडे धावू लागली, असं सगळं सुरू झालं. त्यावेळी दशरथ राजाने वशिष्ठांना विचारले, हे सर्व काय चाललंय? ही कसली चिन्ह आहेत? वादळी वारे वाहत आहेत, झाडे पडतायत. त्यावेळी वशिष्ठ म्हणाले, अनेक दुष्टांचे मर्दन करणारा, ज्याच्या मस्तकावर मोठमोठ्या जटा आहेत, ज्याचे तेज सहन न होणारे आहे, सामान्य मनुष्य त्याच्याकडे पाहू पण शकत नाही, ज्यांनी आपल्या खांद्यावर परशु आणि विद्युत समान धनुष्यबाण धारण केलेले आहेत, प्रत्यक्ष त्रिपुरांतक शिवशंकरासारखे जे दिसतात, कैलासाप्रमाणे धिप्पाड आणि प्रलयंकारी अग्नीप्रमाणे तेजस्वी, असे हे परशुराम येत आहेत. त्यांच्या येण्याची ती सूचनाच होती. ऋषीमुनी यांची पाद्यपूजा करण्यास तयार झाली. परशुरामाने पूजेचा स्वीकार केला आणि नंतर ते रामाला म्हणाले, मी तुझा पराक्रम ऐकला आहे. तू धनुष्य मोडल्याचेही मी ऐकले आहे. आता एक चांगले जामदग्न धनुष्य मी आणले आहे. त्याला तू बाण लावून दाखव. त्यावरून तुझे सामर्थ्य मला कळेल आणि मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध करीन. तुझा पराक्रम पाहता ही दोन दोन धनुष्य तुझ्याच प्रशंसेस प्राप्त ठरतील. हे ऐकताच दशरथाला काळजी वाटू लागली. परशुरामाने दिलेले वैष्णव धनुष्य श्रीरामाने स्वीकारले. ते वाकवून त्याला प्रत्यंचा लावली. धनुष्याचा अंदाज घेऊन त्यावर सहजतेने बाण चढवला आणि परशुरामांकडे पाहिले. राम हा विष्णूचा अवतार आहे हे परशुरामांनी ओळखले. राम युद्धासाठी तयार झाला. रामाचा प्रचंड पराक्रम पाहून परशुरामही स्तंभित झाले. परशुरामाच्या दिव्य शरीरातून त्याचे तेज रामाच्या शरीरात प्रविष्ट झाले. परशुरामांचे तेज श्रीरामांना प्राप्त होऊन परशुराम निस्तेज झाले. यानंतर परशुरामांचा अवतार संपला असे सूचित केले आहे. श्रीरामाने परशुरामांचे पूजन केले आणि ते महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी निघून गेले. प्रत्यंचा लावल्यानंतर सुद्धा श्रीराम तो बाण अविचाराने परशुरामांवर चालवत नाहीत. हा रामाचा मोठेपणा आहे. तेव्हा परशुराम त्याला म्हणतात, मी कश्यपांना वचन दिल्यामुळे रात्री या पृथ्वीवर निवास करत नाही. तू माझी गती नाहीशी करू नकोस, पण मी संपादित केलेले लोक नाहीसे केलेस तरी चालेल. तू हे धनुष्य ग्रहण केलेस म्हणून मी तुला विष्णूचा अवतार मानतो आहे. रामरक्षेत हृदयम जामजज्ञजित म्हटले आहे, म्हणजे परशुरामाने ज्याचे हृदय जिंकले तो राम माझ्या हृदयाचे रक्षण करो, अशी प्रार्थना आहे. पूर्वीच्या काळी एखादे स्वीकारलेले कार्य पूर्ण झाले की त्याची सांगता यज्ञानी होत असे. परशुरामांनी गुरुच्या आज्ञेनुसार विश्वजित यज्ञ करायचे ठरवले. हा यज्ञ सर्वात कठीण आहे, कारण यज्ञकर्त्याने आपल्या सर्वस्वाचे दान करायचे असते. परशुरामाने क्षत्रियांची जीवहानी केल्यानंतर त्यांना ऋषींनी प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. आता त्यांचेही कार्य संपले होते. आता त्यांच्या मूळ प्रवृत्तीप्रमाणे सात्विकतेचा विकास व्हावा म्हणून यज्ञ सुचवला असावा. त्यासाठी यज्ञवेदी तयार करण्यात आली. ज्या ठिकाणी ऋषींचा आश्रम होता ते ठिकाण त्यांच्या सांगण्यावरून परशुरामांनी मान्य केले. त्या भागाला परशुरामपुरी असे म्हटले जाते. अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ हे राज्य विस्तारासाठी केले जातात. विश्वजित यज्ञ पत्नीसह करायचा होता. परशुराम तर ब्रह्मचारी होते. त्यावेळेला एक सुवर्ण पुतळी तयार करून तिच्याशी परशुरामाचा विवाह लावून द्यायचा आणि मग यज्ञ करायचा असं ठरवलं होतं. विश्वामित्रांनी हा विचार स्वीकारला नाही. उलट परशुरामांनी यज्ञासाठी एकट्याने बसण्यास काही हरकत नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यज्ञवेदीतील अग्नी जसा वाढत गेला, तेजोमय होत गेला, तसे तसे परशुरामांचा चेहरा शांत दिसू लागला. त्यांच्या दृष्टीतील क्रोध, असूया, सूडबुद्धी, द्वेषबुद्धी सर्व नष्ट झाले आणि यज्ञ संपन्न झाला.
या यज्ञाचे वर्णन रेणुका महात्म्यामध्ये अतिशय सुंदर केलेले आहे. इंद्राने विश्वविजयासाठी हा यज्ञ केला होता, पण परशुरामांनी केलेला विश्वजित यज्ञ वेदांचे संहितीकरण होण्याच्या पूर्व काळातील एकमेव यज्ञ आहे. ज्या वेळेला दक्षिणा देण्यात आली तेव्हा रेणुका मातेने येऊन दर्शन देऊन स्तवन केले. सत्यलोकातून वेदही खाली आले. वेदांनी रेणुका देवीच्या शरीरात प्रवेश केला. हेतू हा की वेदांना अनंताचा परिचय व्हावा. देवीने श्री दत्तात्रयांना वेदविद्येचे ज्ञान असून तेच वेदाधिकारी आहेत असे सांगून निश्वास केला आणि वेद प्रकट झाले असेही म्हटले जाते. वेदांचे संहितीकरण होण्याच्या पूर्व काळातील हा यज्ञ असल्यामुळे परशुरामाच्या अवतार कार्यात हा केंद्रबिंदू मानला जातो. परशुरामांनी स्वतःच्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकली होती, पण भौतिक सुखाची अभिलाषा न बाळगता पूर्ण पृथ्वीचे दान केले. यज्ञाची पूर्तता दानाने होते हे शास्त्रवचन परशुरामांना माहीत होते. कश्यपांनी अपरांत भूमी निर्माण करण्याचा सल्ला परशुरामांना दिला. अपरा याचा अर्थ पश्चिम असाही होतो, म्हणून भारताच्या पश्चिम दिशेचा अंत म्हणजे अपरांत. भगवान श्री विष्णूने परशुराम अवतार घेऊन निर्माण केलेली भूमी म्हणजे अपरांत असा उल्लेख भागवतात पण आहे. तेव्हा अंतर्दृष्टीने त्या भूमीचे स्वरूप कसे असेल हे परशुरामांनी जाणले आणि उजाड भूमीला पालटण्याकरता परशुरामाने तो मार्ग स्वीकारला. इथे अनेक ऋषीमुनींना तपश्चर्येला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या तपश्चर्येचे तेज सर्वत्र पसरून त्या भूमीला पावित्र्य आले. परशुरामांनी समुद्र मागे हटवल्याची बातमी लंकेत रावणापर्यंत गेली. परशुरामाने जर दक्षिणेकडील समुद्र हटवला तर आपली लंका उघडी पडेल. त्यावेळेस सामोपचाराने घेतले पाहिजे हे लक्षात घेऊन सह्यागिरीच्या पठारावर परशुराम दिसताच रावणाने विमानातून उतरून ध्यानस्थ परशुरामाला अभिवादन केले. आपल्याला काय हवे आहे असे परशुरामांनी विचारल्यावर रावणाने त्यांना लंकेची माहिती दिली आणि जो भूभाग परशुरामांनी प्राप्त केला आहे त्याहून अधिक भूभागाकरता समुद्र हटवू नये अशी विनंती केली. रावणाची ती विनंती त्यांनी मान्य करून बंदिवासात असलेल्या देवांना मुक्त केले. असे म्हणतात की सह्यागिरीवरून उत्तरेस साल्हेरच्या किल्ल्यापर्यंत ते दक्षिणेस अगस्त्य मैले नजीक महेंद्रगिरी पर्वत पर्यंतच्या विविध 14 ठिकाणाहून बाण मारून त्यांनी नवप्रदेश निर्माण केला. त्या स्थानांना बाणगंगा हे नाव पडले आणि ती तीर्थक्षेत्रे झाली. केरळ महात्म्यात जो बाण परशुरामांनी फेकला तो कन्याकुमारीच्या समुद्रात पडला आणि त्या दरम्यानची भूमी केरळ या नावाने प्रसिद्ध झाली. दुसरा परशु त्यांनी गोकर्णाच्या बाजूला टाकला. त्यावेळेला जो त्रिकोणाकृती प्रदेश बनला त्याला त्रावणकोर असे नाव पडले. महेंद्रगिरीच्या पायथ्याजवळून वाहणारी पापनाशिनी वशिष्ठी नदी ज्या ठिकाणी सागराला मिळाली तेथील परिसर दालभ्य मुनींना खूप आवडला. तेव्हा त्यांनी दालभ्य मुनींना तेथे येऊन राहण्याची विनंती केली. ते ठिकाण म्हणजे दाभोळ होय. या नवभूमीवर वास्तव्य करण्यासाठी मानव समाज हवा. त्यासाठी परशुराम कावेरी नदीवर गेले. तेथील ब्राह्मण वर्ग वेदपारंगत होता. त्यांनी परशुरामाचे स्वागत केले. मी सागर मागे हटवून जी विस्तीर्ण भूमी निर्माण केली आहे तिथे आपण सर्वांनी वास्तव्याला यावे अशी विनंती केली. ही सर्व मंडळी परशुरामासह निघाली. तिथे परशुरामांनी एक सुंदर नगर वसवले. त्यांचे चित्त येथे येताच पावन झाले. त्या नगरीचे नाव चित्तपोळण किंवा चिपळूण असे झाले. तेथील ब्रह्मवृंद हा चित्पावन म्हणून ओळखला गेला. चिपळूण जवळ असणाऱ्या गुहागर येथे वाडेश्वराचे मंदिर आहे. त्याचाही यात समावेश झाला. ज्या ठिकाणी परशुरामांनी गुप्तपणे निवास केला त्याला गुहागर असे नाव पडले. चिपळूण जवळच्या पेठे नामक छोट्या गावात परशुरामाचे मंदिर आहे. या मंदिरात 3 मूर्ती असून मुख्य मूर्ती परशुरामाची आणि एक काळाराम आणि भार्गवराम असल्याचे मानले जाते. असे हे परशुराम ब्रह्म आणि क्षात्र तेजाने परिपूर्ण होते. जेथे अन्याय अनिती असेल, मानवतेला पायदळी तुडवले जात असेल, विद्वानांवर आक्रमण होत असेल, तेथे परशुरामाचे स्मरण केल्याने ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात. शक्तिरूपाने बुद्धिरूपाने मार्ग काढतात. त्यांनी त्रेतायुगात आपला अमोघ बाण वैष्णव धनुष्य श्रीरामांना दिले. महाभारतातील आख्यायिकेनुसार द्वापार युगात सांदीपनी आश्रमात परशुरामांनी श्रीकृष्णाला विनाशायच दुष्कृताम सुदर्शन चक्र दिले.
कलियुगात अवतरणाऱ्या कालकीला सांगोपांग वेद आणि 64 कलांचे शिक्षणही ते देतील असे म्हटले जाते. अशा परशुरामांना वंदन करून मी इथेच विरामते. धन्यवाद.